बीड हा संघ विनंती असेल जे खेळाडू कक्ष आहे टी शर्ट सोडून तुमचे दुसरा जर कोण भेटला तर पॅनल्टी घ्यावी लागेल। हां जे नियम आहेत एक्स्ट्रा प्लेयर विदाउट टी शर्ट दिसला तर पॅनल्टी स्वीकारायची आणि जे पाठीराखे आहेत अक्षय सर शिव व्याख्याते अक्षय तिकडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। काय रे अक्षय सर या ठिकाणी उपस्थित आणि अक्षय सरांना विनंती करतो आपण कॉम्बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं लगेच माईक हातामध्ये घ्यायचे। हां ते त्यांच्या मॅचला पण स्वतःच्या घरची मॅच नंतर करतील पण अक्षय सर यांना विनंती करतो आपण मायक्रोफोन मध्ये जॉईन व्हायचे। रुपेश पहिला षटक घेऊन आलाय पहिला चेंडू गतिवान चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय। बराच साल चेंडू हवेमध्ये आणि इथे विकेटचं बटन झटका आपण पाहतोय फलंदाजी संघासाठी पहिला झटका या ठिकाणी पाहिला जातोय। तो पहिला चेंडू डॉट होता गणेगाव चिंचोली संघ यानंतर खेळणारे ना आज अक्षय तिखंडे सर जरूर सांगू इच्छितो आज तुमच्याकडे कीर्तन होतं विक्रमजी महाराजांचा त्यामुळे आमच्याकडे खऱ्या अर्थाने गोंधळ झाला। तुम्ही कीर्तन करून आलात पण आमचा गोंधळ झाला। हां दादा आपण वायर तिथून गाडी घेऊन जाता कृपया बाईकवाले कॅपमध्ये चेंडू क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पोहोचलाय जरूर सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहतोय। अकाउंट आपण पाहतो ओपन होतो तिसऱ्या चेंडूवरती सिंगल आले। पहिला फलंदाज आपण पाहतोय वसंत माघारी आलाय एक चांगला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिला तो वसंत ओला आणि तो पहिला आपण पाहतोय बाद होणारा खेळाडू ठरला गेला। इथे जोरदार अपील फलंदाज बाद LBW पंचांनी पकडलं गेलं आणि पंच या ठिकाणी सांगतात फलंदाज होतो बाद। असं काही नाही आपण त्याच लाईनीवरती तिथे एखादा फलंदाज येतोय ते आपला फलंदाज बाउंड्री लाईनच्या आतमध्ये यायला पाहिजे त्या लाईनीवरती क्रॉसवाला असं नाही आहे पण तिथे येताना इथे बाउंड्री लाईनच्या आतमध्ये फलंदाज यायला पाहिजे नाहीतर तिथे पावलं मोजत येणार ना आपण तिथे येऊन थांबणं त्याला महत्त्व नाही ते लाईन आखून फायदाच नाही मग लाईन आखून काय फायदा आपला तिथे येणार तो थांबणार मग ते मुहूर्त काढता लग्न केलेलं बरं। धावसंख्या आपण पाहतो स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलंय
एक या आकड्यावरती 5 चेंडू झालेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक रुपेश, हा गोलंदाजी मार्गवरती रुपेश गवली. चांगला गोलंदाज आहे KPL मध्ये, पण या गोलंदाजाने आपलं कौशल्य दाखवत असताना आणि सध्या स्वर्गीय सुनील 11 बीड संघ अग्रेसर आहे, कारण हा गोलंदाज चमकदार कामगिरी करत असतो. आतिश असून द्या, अफलातून कामगिरी यांची आपण मैदानात पाहतोय. ते गोलंदाज तयार. पंचांच्या डाव्या साईडने गोलंदाजी मार्गवरती डावखुऱ्या हाताचा फलंदाज नयनला आपण पाहतोय. ज्याची बॅटिंग पाहायला प्रेक्षक या ठिकाणी आले होते तो अमोल दरेकर माघारी आलाय. गोलंदाज रुपेश पुन्हा एकदा तयार. इथे फुल लेनचा चेंडू आहे. वडिश लॉंगॉन काऊ कॉर्नर रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव या ठिकाणी घेतली गेली. एका धावेने स्कोर कार्ड आपण पाहतोय 2 या आकड्यावरती पाहतो. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. दोन्ही संघाचा विचार केला राजेश सर, जरी पलस जरी रोड रेल्वेच्या ह्या साईड असेल आणि बीड रेल्वेच्या त्या साईडला असेल, पण वासरे खोंड्यामध्ये खेळणारे 2 संघ आहेत. वासरे खोंड्यामध्ये अनेक ज्या स्पर्धा आहेत एकमेकाच्या विरोधात. वासरेकोंडा लीगमध्ये पण आपण पाहतोय एकमेकाच्या संघामध्ये खेळत असतात. आज या मैदानावरती आपण पाहतोय 2 संघ एकमेकांसमोर आपण पाहतो आणि थोड्याच दिवसात आपण पाहतोय पलसदरी संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि पलसदरी वाडी संघाच्या माध्यमातून 7, 8, 9, 10 आपण पाहतोय. पलसदरी डॅमच्या बाजूलाच ते मैदान आहे. बाजूला तो टावरचं नाही, एक नवीन मैदान आम्ही पाहिलं. राजेश सर आणि मी परलीवरून येत असताना आम्ही 2 तारखेला जेव्हा मॉर्निंगला आलो आम्ही पाहिलं गेलं. पूर्णपणे तयारी झाले. अमोल दरेकर आयोजनामध्ये फुल तयारी. तर गोलंदाजी मार्कवरती रवींद्र फुलावरे आपण पाहतोय. या मैदानावरती पुन्हा एकदा 9 तारखेपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 सुरुवात होईल. ज्यांचे प्रवेश फीचे 4-5 संघ आहेत, ज्यांचा अजूनही ॲडव्हान्स आला नाही, त्यांना आजची रात्र आणि उद्या मॉर्निंगचे 12 वाजेपर्यंत सूट असेल. त्यानंतर दुसऱ्या संघाला प्रवेश दिला जाईल. इथे आपण पाहतो ते बॅकवर्ड स्क्वेअर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. एका धावेने स्कोर कार्ड 3 आकड्यावरती. तीन धावा आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर डॉट चेंडू आलाय. कट केला चेंडूला पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. क्रॅकिंग थ्रो होता. 60 थ्रो आपण पाहिला गेला. एक धाव आपण या ठिकाणी पाहतो. धावसंख्या स्कोर कार्ड 4 या आकड्यावरती. चौथा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. समोर पत्ते चेंडू सोडला आणि त्यानंतर पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं गेलं. सरळ चेंडू निघून गेला. आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकता त्या पद्धतीने चेंडू सोडला फलंदाज नयन. 12 प्लेयरच्या पण चेहऱ्यावरती स्माईल आली. पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण पाहतो. ज्येष्ठ रक्षकांना चुकी झाले. एक धाव, बाईची एक धाव. तर डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. दुसरं षटक या ठिकाणी आपण पाहतोय. अरे सर, ओव्हर झाली ना.
बघा ना, पहिला चेंडू सिंगल डॉट. या अगोदर 22ची आली ना, हा डॉट आला. तर जरूर एक मिनिट चेक करतो आपण. ओव्हर झाले ना. ओके, धन्यवाद. तो धावसंख्या आपण पाहतोय या ठिकाणी बघा. पहिल्या षटकामध्ये 2 धावा आल्या आणि 2 विकेट होते. या षटकामध्ये 3 सिंगल, एक 2 बॅटच्या साहाय्याने, एक 22च्या साहाय्याने होती. सांगितलं ते, पण पहिला चेंडू सिंगल होता, त्यानंतर डॉट आला, पुन्हा एकदा सिंगल आला, चौथा चेंडू डॉट, पाचवा चेंडू आपण पाहायला गेला जो 22चा आला होता, त्यानंतर शेवटचा चेंडू डॉट आला. अरे सर, आता काय डाऊट आहे मला सांगा. ओव्हर झालेली आहे. ओके, तर 12 प्लेअर इथे आहे त्यांचा. 12 प्लेअर मी नेहमीच बोलतो बघा, लक्षात ठेवा. दोन्ही 12 प्लेअर लक्षात ठेवा. 12th मॅन काय असतं, 12th मॅन काय असतो माहिती आहे का. 12 मॅनचा प्रत्येक गोष्टीवरती लक्ष पाहिजे, प्रत्येक धाववरती लक्ष पाहिजे. अहो तुम्ही तिथे एवढं मोठं LED ठेवलं आहे आणि जर आपण मोबाईलवरती असलो तर 12 मॅनचा काय उपयोगच नाही आहे. पण काय जणू अक्षय एक गोष्ट बघणार, 12 प्लेअर कसा असतो ना, गावकऱ्यांना कसं माहीत पडतं गावामध्ये यार, त्यालाच फोन येतात किती रन झाले, कोण खेळला कोण नाही खेळला. आणि त्यांना कसं माहिती पडतंय का 12 प्लेअर तोच असेल, तो मुंबईला, हा गावाला, हा पैसे त्यालाच लावायला सांगतात. तर 2 षटक आपण पाहतो. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोचली ती 5 या आकड्यावरती. दोन्ही पॉवर प्लेचे षटक सुरक्षितरित्या या ठिकाणी स्वर्गीय सुनील 11 बीड संघ आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज तयार रुपेश, राईट हँड राऊंड विकेट. बराच काल चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला जरूर होता, अंदाज घेता आला नाही, नशीब हुकला गेला, चेंडू जातो त्या ठिकाणी आपण पाहतोय. चांगलं चांगलं क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी पाहतोय. खुश झालं. हां, मच्छर चावला, होतोय. 3 धावा आपण या ठिकाणी पाहतोय, कारण मच्छर भरपूर आहेत, चावतं कधी पण. 3 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड 8 या आकड्यावरती. 8 धावा आपण पाहतोय. आमचा अफजल अर्थात आमचा लाडका मैली या मैदानावरती खेळताना दुखापत होता, इंजर्ड होता. आता येणाऱ्या स्पर्धेमध्ये तो खेळताना दिसेल. गोलंदाज तयार, पंचाच्या डाव्या साईडने आपण पाहतोय रुपेश, राईट हँड ओव्हर द विकेट. आणि समोर एक फलंदाज सैराज आपण या ठिकाणी पाहतोय. साईराज जरूर आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती 3 धावा या ठिकाणी आल्यात. आणि जरूर काहीसा आपण आमचे अक्षय सर आणि शिवव्याख्यात आहेत, त्याच्यावर राजेश भोईर सर आमच्या सोबत आहेत. आणि गणेगाव चिंचोली संघ ज्या आधारस्तंभावरती उभा आहे तो म्हणजे किशोर, तो पण या ठिकाणी उपस्थित आहे. तर जरूर आपण चर्चा करूया या चेंडूनंतर. जसं ड्रिंक ब्रेक्स होईल
3 ओव्हर नंतर आपण थोडंसं चर्चासत्र रंगूया. आमच्यासोबत राजेश भोईर सर या ठिकाणी उपस्थित असतील. कारण अनेक स्पर्धा आम्ही पाहिल्या गेल्यात या मैदानावरती. अनेक स्पर्धा आम्ही एकत्रित करतो आहे. कर्जत खालापूर नव्हे तर सुधागड ठाणेमध्ये जाऊन आम्ही एकत्रित स्पर्धा करत असतो. इथे बराच काल चेंडू टॉस केला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतो आहे. आता असं मला वाटतं आहे टेनिस क्रिकेटमध्ये पण क्षेत्ररक्षकांना हेल्मेट द्यायचं का? हेल्मेट द्यायचं का? गिरकी घेतली होती बराच काल चेंडू हवेमध्ये. आत्ताच एक स्पर्धा आम्ही मुरबाडमध्ये पाहिले होते. अक्षय क्षेत्ररक्षक असाच पुढे गेला, चेंडूकडे लक्षच नाही, चेंडू थेट येऊन नाकावरती पडला. हा उलटा फिरला होता आणि इथे पाहिलं गेलं चेहऱ्यावरती चेंडू आदळला गेला. ओरपी चेंडू कव्हर आपण पाहतो डिफेक्सच्या कव्हर इजरमध्ये क्रॅकिंग शॉट, चेंडू जातो सीमारेषे पलीकडे, रस भिलतील 4. इथे आला बराच वेळानंतर मोक्यामध्ये हा ठोका चौकार. पाहतो या षटकात 9 धावा आल्या. धावसंख्या स्कोर कार्ड चांगला फटका आपण पाहतो या ठिकाणी. पुन्हा एकदा 1 धाव या ठिकाणी आले. तर यानंतर डिंग ब्रेस असेल. पाणी तयार ठेवा. जर अबोल पाणी घेऊन जायचं असेल तर मैदानात तुम्ही घेऊन जाऊ शकता. आणि बीड संघ आपणही पाण्याची सोय इथे तिथे आहे, पाणी आपण घेऊ शकतो. फक्त खेळाडू मैदानात जा, गावकरी जाऊ नका. इथे पाहतोय पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 2 धावा आपण पाहतोय या ठिकाणी. आपण पाहतोय 2 धावा. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 17 धावा. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी आपण पाहतो समाप्त झालाय आणि 3 षटकामध्ये धावसंख्या 17. आणि जरूर आपण चर्चासत्र रंगूया. आमचे अक्षय सर आहेत, किशोर दादा आहेत आणि त्यानंतर राजेश सर. राजेश सर, अनेक स्पर्धा या मैदानावरती खेळलात तुम्ही, अनेक स्पर्धा आमच्यासोबत तुम्ही या मैदानात आयोजनामध्ये आहात. काय म्हणाल या अनेक स्पर्धेचा आणि या मैदानाचा काही स्पर्धेचा अनुभव तुम्ही आम्हाला काय सांगणार? खरं तर कर्जत तालुक्यामध्ये दामतची ही क्रीडानगरी प्रत्येक महिन्यामध्ये रजनी स्पर्धा किमान 2 तरी होत असतात. परंतु या स्पर्धेचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे बघा, कुठल्याही प्रकारचा बॅनरबाजी तर आयोजक हे स्वखर्चाने आणि मिळालेल्या प्रवेश फीमध्ये जी काही अमाऊंट जमते त्यानुसार ही स्पर्धा करत असतात. म्हणून सर्व संघांची पूर्ण प्रवेश फी हे सातत्याने घेत असतात. कारण की या ठिकाणी असणारे अंपायर्स, कॉमेंटेटर्स, लाईव्ह, मंडप डेकोरेशन, जनरेटर्स, लाईट्सवाले या सर्वांचा खर्च कधीही अजूनपर्यंत खुरमभाईने असेल किंवा त्या दामत गावातील आयोजकांनी असेल कधीही कोणाचा 1 रुपयाही इवन बक्षीस असेल हे सर्व व्यवस्थितरित्या फायनलच्या अगोदरच सर्व पोहोच होतात. ही या मैदानाची आणि या स्पर्धेची वैशिष्ट्य आहे. आणि खरं तर आता कर्जत तालुक्यामध्ये काय झालं माहिती आहे का, एखादा लो गट असेल ना, लो गट त्यामध्ये चांगला संघ खेळायला जाणून बुजून बघतो आणि आयोजकांना सांगतात आम्हाला एंट्री पॅक करा. परंतु दामत गाव असं आहे की गावातला संघ असेल ना तरी त्याची प्रवेश फी पण पूर्ण घेतात आणि त्याला संघाच्या गटामध्ये खेळायचे त्या गटामध्येच त्यांचा प्रवेश टाकतात. म्हणून कधी या मैदानामध्ये आपण खेळण्यासाठी आला ना तर तुमच्या संघाच्या कॅपेबिलिटीनुसारच तुम्हाला त्या पोलमध्ये ठेवलं जातं. हे खरं म्हणजे या दामतच्या क्रीडानगरीचं वैशिष्ट्य आहे. आणि आत्ताच काय यापुढे जेवढ्या स्पर्धा होतील ना त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये कर्जत तालुका असो, कर्जतच्या बाहेरचे संघ असो, या सर्वांना सांगू इच्छितो की ज्या ज्या संघाची जी जी कॅपेबिलिटी आहे की किती चांगले खेळाडू आहेत, किती संघ नंबर मारतोय, किती परफॉर्मन्स ते देत आहेत त्यानुसारच तुम्हाला त्या पोलमध्ये टाकलं जाईल. मग प्रवेश घेताना तुम्ही विचारू नका हलका संघ आहे का भारी संघ आहे, या विचारापर्यंत पोहोचूच नका. कारण की अलीकडे आता आपण जी डिक्लेअर केलेली स्पर्धा आहे आमदार चषक, या स्पर्धेमध्ये अर्धा तास झाला आहे बॅनर टाकून तर संघ जवळपास 50 ते 55 नावे आलेत. हेच खरं म्हणजे वैशिष्ट्य आहे या दामतच्या क्रीडानगरीचं. धन्यवाद.
जरूर राजेश सर, अगर येणारी जी स्पर्धा आपली 9 एप्रिल ते 13 एप्रिल डॉक्टर आंबेडकर चषक आहे, त्या स्पर्धेमध्ये पण आपण पाहतोय 55% नावं आपल्याकडे आहेत. तरी पण आपण बघा लॉट्स का पाडले नाही का? ज्या संघाने अक्षयदादा अगोदर नावं दिले त्यांचे काही एंट्री फी बाकी आहे, ती आल्याशिवाय आम्ही लॉट्स पाडणार आहे. त्यांना उद्याचा दिवस आम्ही दुपार परत दिलेला आहे. या दरम्यान पाहतो सुरेख फटका, लॉंग ऑन झोन मध्ये चेंडू होतो आउट ऑफ पार, बिग हिट, हाय यूज, हँडसम, ब्युटिफुल सिक्सर. आता म्हटलं की दामदच्या मैदानावरती बघता ही एन्जॉयमेंटसाठी असते. आता आमदार चषकमध्ये ना शादाबाई नजे यांच्या माध्यमातून जे आमदार चषक आपण पाहणार आहोत 27 एप्रिल ते 2 मे या दरम्यान जे संघाचे 12 खेळाडू असतात ना अक्षय सर, त्यांना जेवणासाठी कुपन असणार आहेत. प्रत्येक संघाच्या 12 प्लेयरसाठी जेवणासाठी कुपन असणार आहेत. या ठिकाणी पाहतोय सुरेख फटका, चेंडू वन बाउंस, सीमारेषा पार, इथे आलेला हा महत्वपूर्ण चौकार. सिनियर प्लेयरला थोडं पाठीमागे ठेवायला पाहिजे आणि जे बारके चांगले खेळतात त्यांना कुठेतरी पुढे पाठवायला पाहिजे. हां, मी रिटायरमेंटची नाही सांगत. तर अक्षय सर बरोबर आहे ना, कधी कधी सिनियर प्लेअर म्हणून आगूज करतो आणि तो जर 5-6 बॉल डॉट करत असेल तर शॉर्ट टाइम क्रिकेट आहे सर. नक्की काय म्हणायचे, मंचावरती किशोर हडप आहे यांच्यासाठी हा संदेश आहे का? हा, समजून जा तुम्ही. किशोर दादा हडप आपण पाहतोय, लवकर रिटायरमेंट करू नका, कारण जे यंग आहेत त्यांना अजूनही टी शर्ट घालण्याची संधी भेटली नाही आहे, त्यांना संधी भेटायला पाहिजे. पण काय असतोय, किशोरदादा संघासाठी पूर्णपणे एक लक्की ड्रॉ आणि बोलतो ना मनी बँक आहे, त्याच्यामुळे त्यांना गरज आहे मैदानात. नाही असं नाही आहे, कदाचित मी जे बोललो ना किशोर हडपसाठी डायलॉग आहे, तिकडे पब्लिक त्यांची खुश म्हणजे टाळ्या वाजवायला लागली की त्यांना खूप आवडलं की रिटायरमेंट जवळ आले. सुरेख चेंडू कट करण्याचा प्रयत्न, शतरक्षक त्या ठिकाणी होता, कव्हर पॉईंट इजर मध्ये झेल ड्रॉप झाले, एकदा पूर्ण, दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते, तिसरी घेण्याचा प्रयत्न आणि इथे तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धाव पाहत होतो. 2 धावेने आपण पाहतो स्कोर कार्ड 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. राजेश सर जाता आता खरंच राजेश सर, राजेशजी भोई सरसाठी माझा एक सोजल विचारायला नाही पाहिजे, आपण दोघे एकच बरोबर असतो. राजेश सर कसं वाटतं, कारण आपण सध्या ज्या स्पर्धा येतात इथे कोण पॅकर नसतो काय नसतो, आपण ज्या आयोजकांच्या सोबत काम करतो, पण काय उत्तर द्याल, कारण आपण सोबत असताना आयोजकांना येणारे जे बाहेरचे कॉल आहेत त्यांच्यासाठी तुमचं काय उत्तर असेल? खरं तर क्रिकेटमध्ये खेळामध्ये स्कोर 31 धावा झालेत. खरं तर क्रिकेट हा असा खेळ आहे, कुठलाही खेळ असो मित्रांनो, ज्यांच्या अंगामध्ये चांगला खेळ आहे, चांगली गुणवत्ता आहे, तसेच जो सत्याने क्रिकेट खेळतो ना, त्याच्या क्षमतेने जो चांगला क्रिकेट खेळतो ना, तो कधीच मागे थांबत नाही, तो चांगलाच नेहमी पुढे जात जातो. असे भरपूर आपले संघ आहेत की ज्यांनी स्वतःची नावाला सिद्ध करण्यासाठी भरपूर चांगला सराव केला आहे, त्यानंतर ते मोठे नावारूपाला आलेत. परंतु अलीकडे आता असं झालं आहे ना, काही संघ नावारूपाला जरूर आलेत, पण ते आपल्या कर्जतच्या छोट्या छोट्या संघांच्या बरोबर खेळण्याची इच्छा जास्त दर्शवतात. का तर आम्ही सहजरित्या जिंकून नंबर मारू. अहो नंबर नाही मारला तुम्ही, मोठा तीर नाही मारला. जे नवीन नवीन संघ आहेत, पैसे काढून इंटर टाकतात ना, त्यांना त्या लेवलच्या संघाबरोबर खेळू द्या, जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास दुणावेल, जास्त वाढेल आणि नक्कीच ते तुमच्याबरोबर अलीकडे जे ज्या स्पर्धा येतील, मग 2 वर्षात असो 3 वर्षात असो, ते चांगला खेळ दाखवून तुम्हाला सुद्धा मागे टाकतील, असे संघ आपल्याकडे तयार होतील. परंतु त्यांना संधी देणे गरजेचं आहे. जरूर तिसऱ्या पंचाची मागणी आपण या ठिकाणी रनआउटसाठी तिसऱ्या पंचाची मागणी या ठिकाणी करण्यात आलेत. राजेश सर यांच्या उत्तराला खरंच साथ देतो, कारण काही जणांचे आता असं झालं आहे, दामदच्या मैदानामध्ये अनेक स्पर्धा होतात आणि मित्रांनो खरंच चेक केलं जाते, इथे आपल्याला ठोकण्याची संधी देऊ डीजे, काय टेन्शन घेऊ नको.
क्लोज क्लोज क्लोज. तर बॅट्समन बाद आहे. 7 नजे या ठिकाणी उपस्थित आहेत. 7 बाय नजे आमचे साजिदभाई नजे यांचे सुपुत्र 7 बाय नजे या ठिकाणी उपस्थित आहेत. या 7 बाय व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. नवीन फलंदाज बबलू. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 31 या आकड्यावरती. चेंडू डॉट निघाला होता. स्वतः स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न ते करत होते. प्रयत्न करत असताना पुन्हा एकदा आपण पाहायला गेलं वापस फिरले पण तिथे डायरेक्ट हिट झाला आणि ते फलंदाज धावबाद झाला. अनूप आपण पाहतोय. तर अनिकेत आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहे. चांगला चेंडू ग्लान्स केला. चेंडूला हलक्या हाताने आपण पाहतोय ग्लान्स केला जातोय. अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, विराट कोहली ज्या पद्धतीने हा चेंडू ग्लान्स करत असतात आणि त्या पद्धतीने आपण पाहिला गेला ग्लान्स केलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकले. धावसंख्या 2 धावेने 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 33 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती. पंचाच्या डाव्या साईडची आपण पाहतो पुन्हा एकदा गोलंदाज तयार. टॅप केला चेंडूला सरळ उडवला. चेंडू आपण पाहतोय कव्हर रिझन मध्ये चेंडू आपण पाहतो उचला तर दुसरी धाव घ्यायच्या प्रयत्नात फलंदाज या ठिकाणी धाव बाद होतोय. झटका दिला जातोय. इथे आणखीन एक फलंदाज बाद होणार. त्याला म्हटलं जातं कारण कोणताच चेंडू न खेळताना फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. चला आपण पाहतोय ज्यांच्या गावामध्ये होतं कीर्तन आमचं इकडं उडलं गोंधळ आणि आमचे विक्रमजी महाराज आले असतील तर या व्यासपीठावरती तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर पिंपलोली संघ जे गणेश पिंपलोली आज चालेल त्यांचं नाव आपण कोणत्या आज नाव असेल ते आपण जरूर घेऊया. तर दोन्ही संघाचे कॅप्टन चला आपण टॉस साठी. गणेगाव आणि पिंपलोली. गणेगाव चिंचवली विपक्ष पिंपलोली दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी यायचे. धावसंख्या स्कोर कार्ड 34 या आकड्यावरती आहे. शतरक्षक पोहोचला होता त्या ठिकाणी 20 एफ मध्ये चेंडू होता. 1 बाउंड चेंडू सीमारेषे पलीकडे रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. धावसंख्या 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचले स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11. हॅलो चांगला चेंडू अफलातून चेंडू आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहतोय. धावचित करण्याचा प्रयत्न होता. थोडंसं फंबल पाहिलं गेलं. बाईची एक धाव या ठिकाणी घेतली जाईल एका धावेने. स्कोर कार्ड 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 4 चेंडू झाले. अजूनही 2 चेंडू जागेल शिल्लक आहे. पंचाच्या डाव्या साईडने गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो.
एकदम आपण पाहतो सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहिलं गेलं. बघा चेंडूला सोडला नाही, अफलातून क्षेत्ररक्षण. मित्रांनो, या क्षेत्ररक्षकाचं क्षेत्ररक्षण आवडलं असेल, आंतरराष्ट्रीय दर्जामध्ये जर क्षेत्ररक्षण केलं जात आहे त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं त्यांनी. जोरदार टाळ्या उंचावून द्या मित्रासाठी. MTC लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतो सुंदर सुंदर अप्रतिम बॅकअप पण होतं पाठीमागे. लाजवाब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहिलं गेलं. रवी होता त्या ठिकाणी, रवी फुलोरे. डॉट चेंडू आपण पाहतो अफलातून गोलंदाजी, काय गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. षटक क्रमांक आपण पाहतोय 5वं या ठिकाणी समाप्त झालंय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरकार्ड जाऊन पोहोचली ती 42 धावांचं लक्ष आहे. तर बघा पुन्हा एकदा तोच नियम. येणारा जो संघ आहे प्रथमतः प्रवेश फी या ठिकाणी घेतली जाईल, त्यानंतर टॉस उडवला जाईल आणि कोणत्याच संघाचा प्रवेश फी अधुरा घेतला जाणार नाही. जो संघ प्रवेश फी अधुरे देईल त्या संघाच्या बक्षिसामध्ये कपात केलं जाईल. दादा सूरज महाराज, विक्रमजी महाराज यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. आपण जरूर कीर्तन करून आलात पण आमचं गोंधळ जरूर ऐकण्यासाठी या ठिकाणी यायचंय. मजा येते मलाच. काही नाही प्लीज असं पाप आमच्यासाठी करू नका. आम्ही पाप लागेल आम्हाला. हा असं कानाला हात नका लावू, आम्ही मजाक करतोय. पिंपलोली संघ विपक्ष आपण पाहतोय स्वर्गीय रोहिदास तिखंडे. गणेगाव चिंचवली संघ आपण पाहतोय. प्रमोद तिखंडे आपण यायचे या ठिकाणी टॉससाठी. आणि जे नियम आहेत अक्षय सर, आम्ही नियम ठेवलेत या स्पर्धेमध्ये. पहिल्यांदा पेमेंट, त्यानंतर टॉस. दुसरी गोष्ट चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे. मैदानामध्ये इन्व्हिट लाईन ठेवलेली आहे, व्हाईट लाईन आखलेली आहे, आणि 12 प्लेयर असेल त्याला आम्ही स्ट्रिक्टली सांगतो जरा मोबाईल साईडला ठेवायचे, कारण त्या मोबाईलवरती असल्या कारणाने लक्ष त्याचं इकडे नसतो. नाही पहिलं जरी संघाचा प्लेयर 12वा प्लेयर नाही मोबाईल त्याच्याकडे, आणि इथे पण आपण पाहतोय त्याच्याकडे मोबाईल नाही. मग सांगतोय आम्ही फक्त गुणी बॉलर. बघा आमदार ट्रॉफी ती 27 एप्रिल ते 2 मे या दरम्यान जी स्पर्धा आहे, प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय 50, तृतीय चतुर्थ 30,000 आणि 5वा क्रमांक 25,000 असेल. प्रवेश फी कर्जतसाठी 14,000 आहे आणि इतर ग्रामीणसाठी 15,000 असेल. कारण मालिकावीरसाठी पुन्हा एकदा आपण या मैदानावरती प्रथमतः बाईक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, स्पोर्ट्स सायकल असतील. क्षेत्ररक्षकासाठी आपण पाहतो आहे तिथे कूलर असेल आणि प्रत्येक चेंडू इथे जाता, इथे ग्रीन नेटवरती यायचं. इथे चेंडू चॉईस करायचा, एकच चेंडू घेऊन आतमध्ये जायचा. मैदानात चेंडू हरवला, फुटला, त्यावेळी जो नवीन चेंडू लागेल या चेंडू दिला जाईल, तोही इथे चेक केला जाईल. मैदानात चेंडू चॉईससाठी दिले जाणार नाही आहेत. तर स्वर्गीय बाला 11 पिंपलोली संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आणि जरूर मॅच सुरू होण्यापूर्वी आपण आयोजकांशी पुन्हा एकदा संपर्क साधायचे. प्रमोद, आपण पण आयोजकांशी मॅच सुरू होण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क साधायचे. नितेश तिखंडे आलेले आहेत. नितेश सर बघू चेहरा. हां ठीक आहे, एकदम खुश, मनापासून धन्यवाद. आणि जरूर आपण पाहतोय तर 41 धावा झालेत, 42 धावांचं लक्ष आपण या ठिकाणी पाहतो असेल. आणि किशोर दादा आमच्या सोबत आहेत, अक्षय सर आमच्या सोबत आहेत. अक्षय सर, आम्ही या स्पर्धेला नाव ठेवलं सर्व धर्म समभाव. जे फ्रेंड्स आहेत त्यांनी मिळून, राजेश भोईर असतील, मी असेल, कुरम दादा असेल, आमचा बबलू दादा, जावेद दादा, सात भाई, आमचे शादाभाई, आमचा अबू असेल, आमचा अफजल असेल,
आमचं यांचे जे खेळाडू आहे सर्व, आमचा योगेश असेल, नितेश असेल, हरेश असेल, सर्व मित्र आहेत. इथे कोणाचं वरद असतं नाही आहे बघा. कोणचं बॅनर भेटणार नाही तुम्हाला. सर्व धर्म समभाव संविधान प्रत जे आम्ही बोलतो आहे, संविधान प्रती जो सन्मान दिला जातो आहे, तो सन्मान आम्ही प्रत्येकाला. आणि हे जे व्यासपीठ आहे, आम्ही सरळ सांगितलं गेले, इथे कोणता पाहुणा नाही इथे आला. ज्या संघाचे जे पाठीराखे येतात त्यांनी इथे येऊन आरामात बसायचं, मॅचचा आनंद घ्यायचं. इथे बघा काही काना वाटतं एवढी मोठी स्पर्धा ठेवली, कोणाचा मान सन्मान बघा. एका हॅलो, इथे कुणाचा मान सन्मान शब्द सुमनाने केला जातो. कारण आपण अनेक मॅचमध्ये पाहतोय, आम्हाला फोन आहेत, आम्हाला SMS आहे, दादा तुम्ही आमच्या समोरच्यांना कधी पण व्यासपीठावरती बोलवता, त्यांचा मान सन्मान करता, तुम्ही आम्हाला कधीच बोलवत नाही. आम्ही प्रत्येक स्पर्धेसाठी असतो, प्रत्येक स्पर्धा बघतोय, अनेक बोलतो. कधी कधी अरे आपण पाहतोय अक्षय सर खूप वाईट वाटतंय, पण आयोजक सांगतात त्यांनाच आपण बोलवतो. हां, पण इथे या स्पर्धेमध्ये पाहिलं गेलं, ती स्पर्धा आमच्या सर्वांसाठी, मग सर्व धर्म समभाव या पद्धतीने आम्ही पाहतो आहे. संविधान रक्षकप्रत आम्ही या ठिकाणी पाहिलं गेलं, सर्वांसाठी ही स्पर्धा संविधानाने जो हक्क दिला प्रत्येकासाठी समभावचा, त्या पद्धतीने स्पर्धा आम्ही खेळवली जाते. इथे कोणाला इथे कमी लेखलं जात नाही आणि कोणी आमच्यासाठी मोठा नाही आहे. जाऊया मैदानावरती. 42 धावांचं लक्ष्य. सुरेख फटका, कव्हर पॉइंट मध्ये चेंडू काढलाय, सुंदर फटका, गॅपचं प्रदर्शन, हात खोलण्याचा मौका आणि मौक्यावरती दिलाय ठोका. ठोक डीजे. एवढा वेळ नाही करायचा. ती लाईन त्याच्यासाठी आखली, तिथून फलंदाज ही परत आपला फलंदाज इंटर व्हायला पाहिजे आतमध्ये. का त्या लाईनसाठी आपण पाहतो, जर तो फलंदाज थांबत असेल त्या लाईन आखून काय फायदाच नाही ना आमचा. आणि रुपेश सरांना तर माहिती आहे धागा कसा तोडतात, धागा कसा कापडतात त्याला माहिती आहे. त्याच्यामुळे त्या लाईनीचं काहीतरी महत्त्व आहे. तुम्हालाच नाही आहे, प्रत्येक संघासाठी ती सूचना असेल. तिथे फलंदाज येई परत तुमचा फलंदाज इंटर व्हायला पाहिजे आतमध्ये. फलंदाज बाद झाला, तुमचा फलंदाज जो बाद होणार त्या लाईनी परत येण्या अगोदर तुमचा फलंदाज बाउंड्री लाईनच्या आतमध्ये पाहिजे. तर जाऊया आपण मैदानावरती. पहिल्या चेंडूवरती सुंदर फटका, चौकार होता, त्यानंतर डॉट चेंडू आणि ते विकेटचं पतन. फलंदाज आतिश, एक अफलातून खेळाडू, ज्याने खऱ्या अर्थाने KPL मध्ये पण आकार माजवला होता. अफलातून खेळाडू आहे, मला तर आवडता झाला होता खेळाडू. एक सुंदर कामगिरी करणारा खेळाडू माघारी परतलाय. नवीन फलंदाज आपण पाहतो रुपेश गवली मैदानावरती आपण पाहतोय. तो पाहतो चांगला चेंडू, सुरेख चेंडू आपण पाहतो. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कैलास चांगली कामगिरी करतोय.
बघा जरा प्लीज. उर्फी चेंडू समोर उडवला. चेंडूला शतरक्षक त्या ठिकाणी थोडा वाईट इश होता. लॉंगऑफचा खेळाडू आणि त्याच्या हातामध्ये सुरेश झेल देऊन माघारी परततोय आणि ते खूप मोठा झटका. बिग 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 विकेट. रुपेश गवले बॅक टू पवेलियन. ढोक डीजे. इथं पाहतो आपण चांगला चेंडू. डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. चांगली गोलंदाजी आपण पाहतो. दुसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू निर्धाव. इथे पाहतो चांगला चेंडू आपण या ठिकाणी 22ची एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. एका धावेने आपण पाहतो स्कोर कार्ड 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 42 धावांचं लक्ष असणारे. एक एक धाव खूप महत्त्वाची असेल आणि योगेश जर पाहायला गेलं आज या मैदानावरती आहे जे संघ आपण पाहतो धावसंख्या उभारतात ना इथे चेस होतोय. मोठे मोठे धावसंख्याचा पाठलाग या ठिकाणी झालाय. पण त्यासाठी एक दोन फलंदाज मैदानावरती उभं राहणं गरजेचं आहे. एका फलंदाजाला पाय रोवून ज्या संघातील खेळाडूने 30-35 धावा कुठल्यात ना वैयक्तिक तर तो संघ चेस करताना दिसलाय. आपण वंजारपाडा पाहिला गेला त्यानंतर आपण धामोते संघही पाहिला गेला. चांगली कामगिरी करताना दिसला या मैदानावरती. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू. काय झालं दादा. जरूर आपण पाहतोय एक धाव या ठिकाणी बाईच्या स्वरूपात जरूर आली. तिसरा चेंडू असेल गोलंदाजाचा. चेंडू समोर उडाला 20 मध्ये. शतरक्षक त्या ठिकाणी सुंदर सुंदर अप्रतिम प्रसंग आपण पाहतोय. प्रयत्न सुरेख होता. चांगला प्रयत्न आपण या ठिकाणी पाहतो फलंदाजी संघाकडून केले जात आहे. चांगला रनिंग झेल घेण्याचा प्रयत्न होता. चेंडू सापडला होता. दोनदा हातामध्ये अडकला सुद्धा होता. पण त्याला बोलतात नशीब खराब. काय करणार अशोक शराब. झेल आपण पाहतो या ठिकाणी भेटला होता जरूर पण तो सुटला गेला.
जरूर पाहतोय इथे पाहिलं गेलं थोडासा जल्लोषित दिसतो आपण पलसदरी संघ आणि या जल्लोषाचा विचार केला ना का होतं क्षेत्ररक्षणामध्ये तुझं फंबल आणि जल्लोष याचा जर विचार केला ना तर मार्केट यार्डच्या मैदानावरती 2019ला सेमीफायनलची मॅच रंगली होती पलसदरी विपक्ष मालेगाव आणि या मॅच दरम्यान शेवटच्या चेंडूवरती 3 धावाची गरज होती किशोर भोईर फलंदाजी करत होता कव्हर पॉईंट मध्ये मारेला चेंडू होता त्या चेंडू अडवला गेला पण जल्लोषामध्ये खेळाडूने तो चेंडू उडवला आणि तो बाउंड्री लाईनच्या जवळ जाऊन पिसावला त्या दरम्यान 3 धावा झाल्या होत्या त्यामुळे कधी कधी पलसदरी संघ जल्लोष करत असताना चेंडू हातामध्ये ठेवणं खूप गरजेचं असतं याला होतात बॅड लक आणि साक्षात्कार आहेत कारण जो संघ होता राजेश भोईर आमच्या सोबत आहे त्यांचा संघ मार्केट यार्डचं ते मैदान आधी त्या मार्केट यार्डचं मैदानाचा विचार केला तर अनेक स्पर्धा त्या ठिकाणी घडल्या गेल्यात इथे सुरेख फटका कव्हर पॉईंट मध्ये गॅपमध्ये चेंडू टाकायला क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करतोय भाग मिल्का भाग आणि त्या दरम्यान चेंडू सीमा रेषा पलीकडे जातो रन्स मिळतील 4 इथे आला सोला या आकड्यावरती चांगला फटका होता डावखुऱ्याचा फलंदाज बॅकफुटवरती गेला पंच केला चांगला फटका आपण या ठिकाणी पाहतोय इथे आपण पाहतो स्टेप आउट करण्याचा प्रयत्न एक चलबल हालचाल दिली फ्लाइट होता चेंडूला फलंदाजाला आमंत्रण दिलं आणि आमंत्रण स्वीकारत असताना लालच बुरी बला फलंदाज स्टेप आउट झाला चेंडू मारण्याचा प्रयत्न केला एसटीच्या पाठीमागे पालो चितेके चपल्याने चेंडूवरती झडप फलंदाज एसटीचे झटका दिला गेला स्वर्गीय सुनील 11 बीड या संघाला झटका क्रमांक 3 नवीन फलंदाज खंडू मैदानावरती रवाना झाला डावखुऱ्याचा फलंदाज पहिला चेंडू सुरेख होता त्यानंतर थोडासा फ्लाइट दिला लेग स्टंप रिझनमध्ये चेंडू फेकला गेला फलंदाज स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला इथे फसला गेला जसं आता सध्या भारतीय संघाचा ईशान किशन सध्या संघाबाहेर आहेत कॉन्ट्रॅक्टच्या बाहेर आहेत IPL मध्ये चांगला खेळतोय पण बहुतेक वेळा अशा चेंडूवरती तो फसतो आणि तिथे बाद होतो इथे त्याच पद्धतीने पाहिलं गेलं षटक क्रमांक 2 समाप्त झालाय 42 धावांचा पाठलाग करायचा होता धावसंख्या 16 या आकड्यावरती अजूनही विजयासाठी 26 धावांची गरज आहे 18 चेंडू आणि 26 धावा इथे वन भाऊ चेंडू सीमारेषा पार नागेशनी केली चुकी चेंडूवरती झडप घालायचं होतं थोडासा अंदाज घेणं गरजेचं होतं जागेवरती उडी मारली त्याच्याही डोक्याच्या पार चेंडू होतोय फरार रस मिळतील 4 इथे आला नशिबवान चौकार आजोबा बघा लग्नाची गाणी लागली तर काही हल्दीची गाणी लागली तर नसतात आमचे सर्व मान्यवर मजा येते त्यांना जीजे मास्टर पलसदरी आणि बीडवाला ते सर्व संबंध आहेत ना जवळचेच आहेत हां आणि तुमच्याकडे तोच असणार आहे ना घ्या नाचून घ्या
तर धावसंख्या स्कोर कार्ड 42 धावांचा पाठला करत असताना 21 अर्धलक्ष या ठिकाणी पार झाले. अर्धलक्ष अजूनही गरज आहे. 15 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 15 चेंडू. त्यानंतर आपण पाहतोय मिडल इनिंगला टॉस होईल. सुरेख फटका. चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषा पार. फुल लेंथ फुल टच चेंडूचा भरपूर समाचार. चेंडू होतोय सीमारेषा पार. 7 धावेसाठी आला षटकार. ते फलंदाज आहेत ते तिथून कॉल करतील. आपण पहिल्या दिवसापासून नियम लावलाय. प्लीज. इथे पाहतो आपण सुंदर फटका. आणखी एक दमदार हिट. चेंडू वन बाउन्स. चेंडू सीमारेषा पार. रस मिळतील 4. इथे आला चौका. 31-11 धावांची अजूनही गरज आहे. पुन्हा एकदा सर्व संघाला विनंती करतोय बघा पॅव्हलियन कक्षामधून कोणत्या प्रकारचा कॉल मैदानात स्वीकारला जाणार नाहीये. जिथे फलंदाज आहेत ते तिथं कॉल घेतील. तुम्हालाच नाही म्हणजे सर्वांना सांगतो. म्हणजे पुन्हा एकदा कॉल स्वीकारला जाणार नाहीये. आऊट झाला तरी फलंदाज जर सर्कल पार करून आला ना परत एकदा त्यांनी पंचांकडे अपील केली ती अपीलही स्वीकारली जाणार नाहीये. म्हणून जे पण आहे ऑन दी स्पॉट 10 सेकंडच्या आतमध्ये तिथे 10 सेकंड तिथल्या तिथे आखो से इशाराची आहे. कॉलेजमध्ये कसं नजरेला भिडली जाते ना तशी नजर मैदानामध्ये भिडली पाहिजे तर ठीक आहे. नाही तर बाकी काय नाही. 11 धावांची गरज. तर 12 चेंडू आणि विजयासाठी तर 12 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. दमदार फटका आपण पाहतो. चौकार या ठिकाणी अर्जित झालं. 4 धाव्याने स्कोर कार्ड आपण पाहतो विजया दिशेने एक मजबूत पाय पुढे ठेवत असताना. धावसंख्या आपण पाहतो अजूनही पाहिलं गेलं 3 धावांची गरज आहे. 2 धावांची गरज आहे. चला यानंतर ज्यांचा डिसिजन असेल आपण ज्यांचं क्षेत्ररक्षण आहे त्यांनी क्षेत्ररक्षण लगेच आपण पाहतोय. फलंदाज या ठिकाणी बाद. पायांचे हॅरी यांचा निर्णय लय भारी. त्यांनी घोषित केले फलंदाज बाद.
पोचेल का? पोचला जरूर. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. एका धाव्याने स्कोर लेवल झाला 41 या आकड्यावरती. एका धावेची गरज असेल. नितेशजी तर यांच्यासाठी खऱ्या अर्थाने खुरंबा यांची खूप नजर असते आणि त्यांच्यासाठी नेहमीच काजू बदाम आम्ही पाहतो नितेश तरीसाठी असतात. तर चला आपण पाहतोय चेंडू त्या मैदानात. तर जरूर मी सर्व संघांना विनंती करतो, कृपया करून आपण 500-1000 रुपये कमी देऊ नका. कारण इथे कोण वरदहस्त नाही आहे आम्हाला, का कोणी स्पॉन्सरशिप नाही आहे. त्याच्यामुळे कोणीही पैसे कमी देऊ नका, एंट्री फी कमी देऊ नका. मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी